श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 23 मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अपरा एकादशीला अचला एकादशी देखील म्हटलं जातं. अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो. अशी सुद्धा मान्यता आहे की जीवनात व्यक्तीने हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्याने केलेली पापे नष्ट होत असतात. आता या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते. असं मानलं जातं की अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर या व्रताच्या वेळी व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, दान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्याचा व्यक्तीला फायदा होतो. या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते. या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते. तर पंचांगानुसार कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवारी 23 मे रोजी पहाटे 1:12 होईल आणि याची समाप्ती त्या दिवशी म्हणजे 23 मेला रात्री 10 वाजता होईल. उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत जे आहे तर ते शुक्रवारी 23 मेलाच आपल्याला करायचं आहे. या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचं आहे. एकादशीच्या दिवशी तहानलेल्याला पाणी देणे, भुकेल्याला अन्न पाणी देणे, पाण्याचे भांडे दान करणे देखील खूप शुभ मानलं जातं. एकादशीला फळाचं दान केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यावेळी तुम्ही तुमचे आवडते फळ देखील देऊ शकता, दान करू शकता. त्याचप्रमाणे भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंग हा खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती त्यांना अत्यंत आवडतात. मग तुम्ही अगदी एखाद्या मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता. धार्मिक पुस्तकाचे दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होऊन आध्यात्मिक प्रगती होते. फुलाचे दान केल्याने जीवनात गोडवा येतो. तूप दान करणे देखील खूप शुभ मानलं जातं. यामुळे देखील घरात समृद्धी येते. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही गरिबी आहे, अडचणी आहेत, संकटे आहेत, अडथळे आहेत हे नक्की दूर होती. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, परंतु आपण त्या संकटाचा वेग जो आहे तर तो मात्र अशा सेवेने आणि उपायाने नक्कीच कमी करू शकतो. त्याचबरोबर आपण आता मेहनत कष्ट खूप करतो, परंतु काही वेळा म्हणावं तसं आपल्या कष्टाला, मेहनतीला फळ जे आहे तर ते मिळत नाही. यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून उद्याच्या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. आता कोणत्या वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. बऱ्याच वेळा आपण खूप सर्वच अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण सगळेच जण कष्ट मेहनत खूप करत असतो, कारण कष्ट करणं गरजेचंच आहे. कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही. परंतु काही वेळा आपण राबतो, कष्ट करतो, तरीही आपली परिस्थिती जी आहे तर ती सुधारत नाही, आपली प्रगती होत नाही. तर अशा वेळी काय झालेलं असतं बघा, आपल्याला जे काही नजर दोष आहे, शत्रुपीडा आहे, इडापीडा आहे तर ती आपल्या पाठीमागे लागलेली असते. त्यामुळे आपली कुठेतरी प्रगती जी आहे तर ती खुंटते, आपली प्रगती होत नाही, आपल्या पैशाला पैसा जोडला जात नाही. म्हणून आपल्याला अशा ज्या काही तिथी येत असतात तर त्या तिथींवरती आपण जर हे छोटे मोठे उपाय तोडगे सेवा जर केला तर त्या सेवेचा, तोडग्यांचा, उपायांचा आपल्याला नक्कीच लाभ होत असतो.
फक्त इथे एकच सांगेन, कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असावी. आपण पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने तो उपाय केला तरच त्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काय सेवा करतो, पूजा करतो, तर त्या सेवेचा आपल्याला फळ जे आहे तर ते अगणित मिळत असतं. आता या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण घरामध्ये थोडंसं पाणी देखील शिंपडायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक शब्द जे आहे तर ते बोलत असतो, आपल्या तोंडून अचानकपणे निघत असतात किंवा आपण मांसाहार देखील करत असतो. आपण हे पाणी टाकल्यामुळे आपल्या घराची शुद्धता होते आणि त्यानंतर आपण जी काय पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचा आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. तसेच या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते देखील करायचं आहे. हळदीमध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे, गुलाबजल टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि 2 कापुराच्या वड्या कुस्करून टाकायच्या आहे. थोडासा तुमच्याकडे जर सेंट असेल तर तुम्ही 2 थेंब सेंट जे आहे तर ते देखील त्यामध्ये टाकू शकता. याचं आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. मधोमध आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्यही होत असतात. त्यानंतर दारासमोर आपल्याला बाहेर रांगोळी काढायची आहे. मोठी रांगोळी काढणं शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी सुद्धा चालेल किंवा छानसं एखादं रांगोळी रिनेस तुम्ही गुलाबाचं फूल काढा, कमळाचं फूल काढा आणि यावरतीही आपल्याला थोडीशी हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे आणि एका पावलामध्ये हळद कुंकू टाकायचे आहे. दुसऱ्या पावलावरती आपल्याला हळदी कुंकू, म्हणजे दोन्हीही पावलावरती तुम्हाला हळदी कुंकू किंवा रांगोळीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यामुळे काय होतं तर साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. अगदी लहान मुलं असतील, बाळ असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता. अगदी काही लोकांचा या गोष्टींवरती विश्वास देखील नसतो, तर अशांच्या नकळत आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे. आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे, त्यासोबतच आपण एक मंत्र देखील म्हणायचा आहे. त्याचबरोबर ज्या वस्तू उपलब्ध होतील त्या वस्तू तुम्ही आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जर सर्व वस्तू असेल किंवा एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी देखील चालणार आहे. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्याने गुरुग्रह हा मजबूत होतो आणि असे सुद्धा सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील तेज येते. हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते असे देखील मानले जाते. त्याचबरोबर हळदीमुळे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. त्यामुळे हळद आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायची आहे आणि या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल जर तुमच्याकडे नसेलच तर मग अशा वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एकटक बघत राहायचं आहे आणि गंगा नदीचं स्मरण करायचं आहे किंवा हर हर गंगे म्हणत आपण स्नान करायचं आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. आता अगदी मीठ एकादशीच्या दिवशी टाकलं पाहिजे असं काही नाही, पण आठवड्यातून किमान 1-2 दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून मीठ टाका आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करून बघा. आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. स्वतःमध्ये मीठ नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते असं सुद्धा
म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण जेव्हा आजारी असतो किंवा आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण कुठेतरी लांबचा प्रवास करून येत असतो, तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो आणि या गोष्टी आपल्याला आपल्या आजीने देखील घरातल्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मिठाचे पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करते. रोज या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडामध्ये होणाऱ्या वेदनापासून देखील बचाव होतो. त्यामुळे मीठ आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे आवळ्याचा रस. आता आवळ्याचा रस जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला बॉटल जी आहे तर ती मिळून जाईल. तिथून तुम्हाला आणायचं आहे आणि ते तुम्ही टाकू शकता. आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी आवळ्याची पानं टाकली तरी देखील चालणार आहे. किंवा आता आपण तुळशीची वाळलेली काडी जी आहे तर ती टाकायची आहे. तुळस ही भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे. परंतु एकादशीच्या दिवशी तुळस जी आहे तर ती तोडली जात नाही. त्यामुळे अगदी खाली पडलेली तुळशीची पानं असतील तर ती घेतली तुम्ही तरी पण चालेल किंवा अगोदरच्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं जी आहे तर ती तोडून ठेवा. त्याचबरोबर भगवान विष्णू देवांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी देखील आपल्याला तुळशीच्या पानांचा उपयोग करायचा असतो. त्यामुळे अगोदरच्या दिवशी पानं तोडून ठेवावी. या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि तो करणे अत्यंत गरजेचं आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं. तर तो मंत्र असा आहे बघा की गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधीम करू. अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाने हा मंत्राचा जप करावा. अगदी मंत्र लहान मुलांना म्हणणं शक्य होणार नाही. तर अशा वेळी जेव्हा आई बाळ अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असते त्यावेळी आईने हा मंत्राचा जप आवर्जून करा. त्याचबरोबर अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ रंगाचे वस्त्र परिधान करा. शक्य असेल तर लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा असतो. त्याचबरोबर ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडथळे येत असतील, मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय हा अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल किंवा अगदी तुम्ही नवीनच व्यवसायाला सुरुवात केलेली असेल तर अशा व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकायचं आहे आणि मग त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. मध टाकल्यामुळे आपल्या ज्या काही नोकरी व्यवसायामध्ये समस्या असतील तर त्या समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही आवर्जून मध टाका आणि या मंत्राचा जप करून अंघोळ करा. तुम्हाला नक्कीच त्या उपायांचा सेवेचा फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल. उद्या तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करा. माता लक्ष्मीचं करा, कारण उद्या योगाने शुक्रवार आलेला आहे आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी शुक्रवार आणि मंगळवार हा खूप खास मानला जातो. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. भगवान विष्णू देवांचा मंत्रजप करायचा आहे. शक्य असेल तितका मंत्रजप तुम्ही करू शकता, नामस्मरण करू शकता, कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि नामस्मरण हा एक असा भक्ती मार्ग आहे की तो आपल्याला कोणत्याही अडचणीमध्ये आपण जर असू किंवा दुःखामध्ये असू तर आपल्याला त्यामधून मार्ग जे आहे तर ते नक्कीच मिळत असतात. तर चला, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. सगळ्या वस्तू टाकणं गरजेचं नाही. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी टाकल्या तरी चालणार आहे आणि ज्यांच्याकडे नसेल एखादी वस्तू त्यांनी स्किप केली तरी सुद्धा चालेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला
तर चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून विचारू शकता. तर चला, श्री स्वामी समर्थ.